मी कुठे जात आहे ते सांगतेच. त्याआधी हा सकाळचा सूर्योदय बघा किती भारी दिसत आहे. तुम्ही जर माझे व्हिडिओ पूर्ण बघत असाल तर तुम्हाला माहितीच असेल. मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले होते की गावाशेजारी वैष्णोदेवी यांच्या पादुका आल्या आहेत, तर त्याच आम्ही आज बघायला जात आहोत. ते ना दिवसभर गर्दी असते म्हणून आम्ही सकाळी आलो आहोत. आता सकाळचे वाजले आहेत 6. तुम्ही बघू शकता गर्दी जरा कमी आहे. कमी काही म्हणजे नाहीच आहे. या गावातील लोकांनी ना जसं ते वैष्णोदेवीवर राहते ना तसंच करण्याचा प्रयत्न केला आहे. सर्वसामान्य माणूस नाही ना जाऊ शकत बघायला, त्याच्यासाठी हे बेस्ट ऑप्शन आहे. हो, याचा मी पूर्ण व्हिडिओ यूट्यूब चॅनलवरती टाकणार आहे, तर तुम्ही तिथे जाऊन नक्की बघा. ही बाणगंगा आहे. इथे आपले पाय आपोआप धुतले जातात. आतमध्ये गेलो की अशी गुफा आहे. आमचं दर्शन वगैरे झालं आणि आम्ही घरी जायला निघालो. घरी आले आणि हर्षूची मस्ती सुरू झाली. हर्षू आम्हा सर्वांना ते गरब्याचे स्टेप करून दाखवत होता. त्याने बघितलं असतील तर तेच तो करून दाखवत होता. आज दसरा होता तर स्वयंपाक वगैरे करून घेतला आणि खूप घाई होत होती म्हणून तर अशी छोटीशीच रांगोळी काढली. तर चला मग हा व्हिडिओ इथेच एंड करते. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.